राजसाहेब ठाकरे हे मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत, सातत्याने आंदोलनं करत आहेत, सातत्याने पाठपुरावा घेत आहेत. तर खूप आनंद आणि अभिमान एकावेळी होतो, कारण एवढ्या मोठ्या माणसाचं तो खरं मोठेपण आणि चांगुलपणा पण आहे. तेव्हा शेवटी जाताना तुम्ही कॉमनली एकच गोष्ट घेऊन जाता, ते म्हणजे महाराष्ट्र प्रेम. एक सिक्वेन्स असा आहे सिनेमामध्ये की मी त्यांच्या बॅनरसमोर उभं राहून काहीतरी बोलतो, आवाज चढून वगैरे वगैरे वगैरे. याचं चित्रीकरण होत असताना सुद्धा माझ्यासाठी खूप दक्षता घेतली गेली होती, कारण सगळ्यांना वाटायचं याला एकदा तरी पडणार आहे. आणि तिचं साहेबांवरचं प्रेम आणि त्यांच्या विचारांवरचं प्रेम जे आहे ते खूप ठाम आहे. तुमची तारांबळ उडाली, त्याच्यामुळे ते म्हणाले, अरे मुलांना तुम्ही माझ्यासोबत बसा, साहेब स्वतः ड्राईव्ह करतायत आणि आम्ही दोघेही गाडीत बसलोय. त्याच्यामुळे काय म्हणतात, मी आयुष्यभर साठवून ठेवीन असा एक क्षण मला मिळाला साहेबांसोबत. आणि अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट घडली त्या दिवशी, म्हणजे रतन टाटा त्या दिवशी स्वर्गवासी झाले आणि इतक्या विजा कडाडत होत्या. आणि त्यात राजसाहेब एक वाक्य म्हणाले की रतन टाटा बहुतेक स्वर्गात पोहोचले असतील, त्यांचं स्वागत सुरू असेल म्हणून या सगळ्या विजा कडाडत आहेत. म्हणजे राजसाहेबांची विचार करायची पद्धत किती विलक्षण आणि वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते ह्या सगळ्याकडे बघतात. तर महाराष्ट्रावरती प्रेम करायला शिकवणारा हा एकमेव माणूस मला असं वाटतं महाराष्ट्रात सध्या आहे, आणि ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरेत. नमस्कार, मनसे सोशलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका किंवा यांच्या व्यक्तिमत्वाची छबी असणारा एक सिनेमा सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय. सिनेमाचं नाव आहे एक नंबर, आणि या सिनेमाची कास्ट म्हणजे निर्माती तेजस्विनी पंडित, अभिनेता धैर्य गोलप आणि अभिनेत्री सायली पाटील आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तेजस्विनी, तुझ्यापासून सुरू करायला आवडेल. सर्व महाराष्ट्राला पडलेला एकंदरीत, म्हणजे ते राजसाहेब फॉलोअर्स असतील किंवा नॉन फॉलोअर्स असतील, सर्वांना पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत किंवा आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते होऊन गेले. त्यांच्यापैकी राज ठाकरे हेच नाव किंवा हेच व्यक्तिमत्व घेऊन सिनेमा साकारावा, तयार करावा असं का वाटतं? गेले 35 वर्षापेक्षा जास्त माननीय राजसाहेब ठाकरे, जेवढं मला माहिती आहे त्याच्यानुसार, राजसाहेब ठाकरे हे मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत, सातत्याने आंदोलनं करत आहेत, सातत्याने पाठपुरावा घेत आहेत. आणि जेव्हा तुम्हाला एक सिनेमा बनवायचा असतो जो महाराष्ट्रावरती बेतलेला असतो आणि महाराष्ट्रावरती सर्वात जास्त मनापासून प्रेम करणारा माणूस, नेता, हा मला नाही वाटत की राजसाहेबांपेक्षा कोणीही वेगळा असू शकतो. आणि म्हणून आमच्या चित्रपटामध्ये खरं तर तुमची अस्मिता जागवणारा हा चित्रपट आहे. तुम्हाला अभिमानाने जेव्हा तुम्ही ह्या चित्रपटगृहात चित्रपट बघायला याल तेव्हा तुम्ही राजसाहेब ठाकरे ह्यांचे फॉलोअर्स असा किंवा नसा, तुम्ही जेव्हा चित्रपट बघून जाता तेव्हा शेवटी जाताना तुम्ही कॉमनली एकच गोष्ट घेऊन जाता, ते म्हणजे महाराष्ट्र प्रेम. तर महाराष्ट्रावरती प्रेम करायला शिकवणारा हा एकमेव माणूस मला असं वाटतं महाराष्ट्रात सध्या आहे, आणि ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरेत. तर आणि त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी योग्य पण वाटलं नाही या कथेसाठी, आणि आमचं त्यांच्यावरती निस्सीम प्रेम आहे. तर आम्हाला असं वाटलं की इतके चित्रपट आले, इतक्या लोकांवरती आले, पण ह्या व्यक्तिमत्वावरती किंवा त्यांच्या विचारांवरती, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या प्रेरणेवरती सिनेमे आले नाहीत. तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न ह्या सिनेमातनं, एक नंबरमधनं केला आहे. जसं तू म्हणालीस, महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम करणारा दुसरा नेता नाही आहे. ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्हाचं अनावरण राज ठाकरेंच्या हातून होतं किंवा अमेरिकेत मराठी संमेलनात राज ठाकरेंची मुलाखत घेतली जाते, त्यावेळेस ती मराठीची जी रॉयल्टी असते ती इनडायरेक्टली राज ठाकरेंकडे जाते. त्यांच्यावर असंख्य लोक प्रेम करतात, पण ज्यांच्यावर लाखो लोक प्रेम करतात ते राज ठाकरे जेव्हा आपुलकीनी, प्रेमानी स्वतः गाडी चालवतात, शेजारी धैर्याला बसवतात आणि प्रीमियरला घेऊन जातात, त्यावेळेस धैर्याची भावना कशी असते? ओव्हरवेल्मिंग होतं. म्हणजे ते खरं तर खूप प्रासंगिक होतं. ते सिच्युएशनल असं होतं की आम्ही एका ठिकाणी ऑलरेडी एक कार्यक्रम होता आणि तो संपून आम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं होतं, सेम ठिकाणी, आणि आमची धावपळ सुरू होती की अरे पाऊस आला आहे, आपली गाडी कुठे. आणि त्या दरम्यान राजसाहेबांनी आम्हाला बघितलं की आमची तारांबळ उडाली. त्याच्यामुळे ते म्हणाले, अरे मुलांना तुम्ही माझ्यासोबत बसा. आम्हाला असं झालं की साहेब तुमच्यासोबत, ते म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत वेळेत तरी पोचाल, माझ्यासोबत याल तर बसा. असं त्यांनी हक्काने बसवलं आम्हाला, आणि आम्ही ऑमध्येच होतो की साहेब स्वतः ड्राईव्ह करतायत आणि आम्ही दोघेही गाडीत बसलोय. त्याच्यामुळे काय म्हणतात, मी आयुष्यभर साठवून ठेवीन असा एक क्षण मला मिळाला साहेब. शेजारी बसल्यावर किती दडपण होता?
दडपण म्हणजे ऑब्व्हियसली दडपण होतं. मी त्यांच्याकडे बघत होतो अधूनमधून की साहेब कशा पद्धतीने गाडी चालवत आहेत. त्यांचं म्युझिक कलेक्शन खूप छान आहे. तर ते ट्रॅक्स हॅन्स झिमरचे वगैरे ट्रॅक त्यांनी लावले. हे ऐकलंयस का, हे ऐकायला पाहिजे असं करून ते ट्रॅक सुरू होते. आणि त्यात पाऊस पडायला लागला आणि अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट घडली त्या दिवशी. म्हणजे रतन टाटा त्या दिवशी स्वर्गवासी झाले आणि इतक्या विजा कडाडत होत्या. म्हणजे आम्ही सिलिंगवरती होतो, सिलिंग क्रॉस करून आम्ही जुहूला चाललो होतो आणि इतक्या विजा कडाडत होत्या, इतका पाऊस. म्हणजे मी एवढा पाऊसच पाहिला नाही, अनुभवला नाही. आणि त्यात आम्ही सिलिंगवरती होतो. गाड्या 5च्या स्पीडने चालू होत्या सगळ्या आजूबाजूच्या. साहेबांचा कॉन्वॉय होता, पुढे पोलिसांची गाडी होती. आणि त्यात राजसाहेब एक वाक्य म्हणाले की रतन टाटा बहुतेक स्वर्गात पोहोचले असतील, त्यांचं स्वागत सुरू असेल म्हणून या सगळ्या विजा कडाडत आहेत. तर मला असं अगदी भरूनच आलं की राजसाहेबांची विचार करायची पद्धत किती विलक्षण आणि वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते ह्या सगळ्याकडे बघतात. मी खूप वेगळ्या गोष्टीसाठी नर्वस होतो. पहिले एक तर साहेब स्वतः बाजूला बसलेत, गाडी चालवत आहेत, पोलिसांच्या गाड्यात पुढे मागे. त्यात आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे जुहूला आणि त्यात हा न थांबणारा पाऊस, विजा कडाडत आहेत. आणि त्याच्यात साहेबांनी असं काहीतरी म्हणणं म्हणजे मला आत्तासुद्धा बोलताना मला इमोशनल होतं की तो खूप वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे आणि त्या माणसाकडून पदोपदी आपण फक्त वेचलंच पाहिजे. तू जो किस्सा सांगितला तो भावनिक पण आहे आणि राजसाहेबांची एक छबी दाखवणार आहे. पण मला असं वाटतं की तेजस्विनी आणि सगळ्या टीमनी धैर्याला किंबहुना राजसाहेबांना धन्यवाद म्हणलं पाहिजे. कारण असं की पहिले 2 दिवस सिनेमा चालला नाही, दसरा असेल किंवा नवरात्री असेल, त्यानंतर त्यांनी पीक पकडला आणि त्याच्या दरम्यान जेव्हा पीक पकडला त्याच्या आधी त्याच्या गाडीचं सारथ्य राज ठाकरेंनी केलं होतं. आणि कालच्या पदाधिकारी मेळाव्यात एक वाक्य असं आलं की ज्या रथाचं सारथ्य राज ठाकरे करतात तो रथ किंवा ती जी घोडदौड असते ती कधी थांबत नाही, कधी हरत नाही. त्यामुळे कदाचित त्यामुळे असेल सिनेमानी नंतर पीक पकडला. सायलीकडे यायला आवडेल. सायली, कशी होती भूमिका कशी तुझ्यापर्यंत पोहोचली आणि तुला याआधी असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणारे सिनेमे कधी करताना पाहिलं नाही किंवा ऐकलंही नाही, तर साहेबांवर प्रेम करणारी पिंकी साकारताना कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि अभिमानच वाटला. आणि आत्ता त्याने जे उत्तर दिलं त्यात एक ॲडिशन म्हणून आहे की पिंकीने त्याला सांगितलेलं की तू साहेबांना लग्न करते आणि आमच्या प्रीमियरलाच साहेबांनीच आमच्या दोघांना प्रीमियरला पोचवलं. तर खूप आनंद आणि अभिमान एकावेळी होतो, कारण एवढ्या मोठ्या माणसाचं तो खरं मोठेपण आणि चांगुलपणा पण आहे. चित्रपट राजकीयच करावा असा निवड म्हणून नव्हती, कारण मी जेव्हा चित्रपटासाठी शॉर्टलिस्ट झाले तेव्हा मला चित्रपटाबद्दल माहीत नव्हतं. आणि जेव्हा तो विषय कळाला आणि पिंकी कळाली एकंदरीतच, तर कुठल्याही मराठी मुलीला त्याचा अभिमान आणि आनंद दोन्ही एकावेळी होणारच होतं. तसंच झालं माझ्यासाठी. पिंकी साकारण्यासाठी म्हणजे ऑडिशन्स थ्रूच गेले आणि जेव्हा मी फायनल झाले, या सगळ्या टीमला भेटले, त्यामुळे आपण एका खूप भव्य आणि मोठ्या चित्रपटाचा भाग होणार आहोत याचा खूप आनंदच झाला. पिंकीची भाषा, तिचं वागणं बोलणं हे जे आहे त्याच्यावर थोडासा अभ्यास करावा लागला आणि मला खूप आनंद होतो, कारण माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षाही पिंकी खूप वेगळी आहे. त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात, तिच्या राहणीमानात, याच्यात सगळ्यात एक खूप आत्मविश्वास आहे आणि तिचं साहेबांवरचं प्रेम आणि त्यांच्या विचारांवरचं प्रेम जे आहे ते खूप ठाम आहे. त्यामुळे सायलीला पिंकी बनताना मला खूप आनंद झाला आणि आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचती हळूहळू. तसे मेसेजेस वाढलेत आणि खूप आनंद होतोय की लोकांपर्यंत एक अशी धाडसी मुलगी पोहोचते माझ्या मार्गाने. तर खूप छान वाटतंय आणि या टीमचा मला भाग होता आलं तर खूप ऋणी आहे मी की ही संधी माझ्यापर्यंत आली. नक्कीच. परत तेजस्विनीकडे येतो. राज ठाकरे हे नाव आम्ही ऐकलंय, पाहिलंय त्यांना किंवा जेवढं अनुभवलंय त्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे की त्या माणसाला एखादी गोष्ट पटली तर त्याचं मनापासून ॲप्रिसिएशन होतं आणि नाही पटली तर तोंडावर टीकासुद्धा करतात. अशा वेळी त्यांच्यासमोर या सिनेमाची कथा घेऊन जाताना किती दडपण होतं आणि त्यावेळेसचा एखादा काही किस्सा आहे का? धैर्य हसलाय, धैर्याकडे किस्सा आहे बघा. नाही, किस्सा म्हणजे त्यांना हा चित्रपट आम्हाला करू द्या हे मनवणंच खरं तर खूप मोठा टास्क होता आमच्यासाठी. कारण जेवढे जण राजसाहेबांना ओळखतात त्यांना हे नक्कीच माहीत असेल की राजसाहेबांना त्यांचं कौतुक केलेलं फारसं आवडत नाही. म्हणजे आवडत नाही म्हणण्यापेक्षा ते असे पटकन बॅकफूटवरती जातात किंवा कुठून तरी असे निघून जातील, असे गपचूप वाट शोधून असे. त्यांना ते फार हंबल आहेत माणूस म्हणून. तो अत्यंत साधा माणूस आहे, त्यामुळे त्यांना ते कॉम्प्लिमेंट्स खरं तर घेता येत नाहीत. पण हा चित्रपट ही कथा जेव्हा आम्ही दोघं त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो तेव्हा 3 वेळेला आम्ही गेलो.
तिन्ही वेळेला त्यांनी आम्हाला हुसकावून लावलं की म्हणजे काही ना काहीतरी कारणाने की आज नको, उद्या ऐकूयात, किंवा काहीतरी कोणीतरी माणसं झाली आहेत मग आपण नंतर ऐकूयात. कारण त्यांना कुठेतरी कोणकोण लागली होती. त्यांना कदाचित त्यांनाही असं वाटलं असावं की ही बायोपिक आहे, आम्ही त्यांच्यावरती आणतोय, नाही करायचं म्हणतोय. कारण मी त्यांना अथांग जेव्हा आमची झाली होती त्या ट्रेलर लॉन्चला राजसाहेबच आले होते आणि त्यांना त्या इंटरव्ह्यूमध्ये मी विचारलं होतं की तुमच्यावरती बायोपिक झाला तर तुम्हाला आवडेल का वगैरे असं मी प्रश्न विचारला. त्यामुळे मी स्क्रिप्ट घेऊन जाणार म्हटल्यावरती कदाचित त्यांना असं वाटलं असेल की मी बायोपिकच घेऊन गेले. तर ते आधी तयारच झाले नाहीत आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही ते ऐकत नाहीत म्हटल्यावरती त्यांचे जे जवळचे मित्र आहेत ते माझ्याही परिचयाचे होतेच. तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही तरी ऐका स्टोरी. आणि मग त्यांनी ती स्टोरी ऐकली. मग त्यांनी राजसाहेबांना सांगितलं की छान आहे, तुम्ही ऐकली पाहिजेत. मग त्याच्यानंतर आम्ही परत घरच्यांकडे गेलो, म्हणजे शर्मिलताई, उर्वशी, अमित ह्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही ऐका. मग त्यांनी ऐकली, त्यांनाही ती आवडली. तर ते म्हणाले की नाही, तुम्ही ऐकली पाहिजेत. मग फायनली कुठेतरी जाऊन साहेबांना असं वाटलं की अरे ठीक आहे, एकदा ऐकली पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी एवढे सगळे आपले जवळची माणसं बोलत आहेत त्या अर्थी आपण ही स्टोरी ऐकली पाहिजे. आणि मग त्यांनी आम्हाला तो वेळ दिला आणि कुठेतरी दूरवर पाठ करून बसले होते त्यांच्या वेगळ्या माणसांसोबत आणि ऐकत होते. पण कान सगळे आमच्याकडेच होते कारण आम्ही स्टोरी, कारण राजसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बघणं खरं तर शक्य नाही आहे. म्हणजे ते त्यांच्या समोर बसून त्यांना कथा ऐकवणं त्यांचीच, असं हे जरा खूप अवघड गोष्ट होती. तर त्यामुळे त्यांना स्टोरी ऐकवली, त्यांना ती खूप आवडली आणि त्यांना आवडली म्हणूनच आज कदाचित हा चित्रपट तुमच्यासमोर आला आहे. कारण ते अर्धवट गोष्टी कधी करत नाहीत, ते पूर्णत्वाला नेणारा तो माणूस आहे. तर त्यामुळे कुठेतरी त्यांना आमच्यावरती सुद्धा तो कॉन्फिडन्स वाटला असेल की हे पोरं करतील, चांगलं करतील, जे काय करतील ते, म्हणून त्यांनी आम्हाला ते करू दिलं. अवघड काय होतं, निर्मिती करणं का त्यांना कन्व्हिन्स करणं? दोन्ही. सगळ्यात आधी तर निर्मिती म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करणं महत्त्वाचं होतं, कारण त्यांच्याशिवाय चित्रपटच झाला नसता. तर त्यामुळे ते सगळ्यात जास्त अवघड होतं. नंतर निर्मिती करणं एक अत्यंत थँकलेस आणि अनसंग जॉब असतोच. धैर्याकडे किस्सा आहे काही या गोष्टी? मला जेव्हा तेजस्विनीचा फोन आला की अरे त्यांच्या PA कडून त्यांची वेळ मिळाली, आपल्याला शिवतीर्थला जाऊन गोष्ट ऐकवायची. मी पुण्यात होतो. मी इतका एक्साईट झालो, नर्वस झालो, काय झालं मला माहीत नाही. मी पुण्यावरून तसाच मुंबईला पोहोचलो रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी नरेशनला गेलो आणि मग कळलं की त्यांच्या फॅमिलीला नरेशन द्यायचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी स्क्रिप्ट पुण्यालाच विसरलो. ज्या स्क्रिप्टमध्ये मी सिनेमा लिहिला आहे. मी एवढा एक्साईट होऊन गेलो. आणि तेजस्विनी मला म्हणाली अरे तू स्क्रिप्टच नाही आणली, मग तू काय ऐकवणार आहेस? म्हटलं अरे यार आता काय करायचं. मग आम्ही दोघे एका कोपऱ्यात गेलो. म्हटलं 5 मिनिटात आलो, आमचा एक महत्त्वाचा फोन आहे असं सांगून बाजूला गेलो. वेगळ्या खोलीत जाऊन बसलो. एक पॉइंटर्स काढले, एक पेज आणि पेन घेऊन, आणि त्याच्यावरती महत्त्वाचे मुद्दे केले की पहिल्या 10 मिनिटात हे होणार आहे, मग हा मुद्दा सांगायचा आहे, हा मुद्दा, मग इंटरव्हलपर्यंत आलो, मग हा मुद्दा, मग प्री क्लायमॅक्स असे आम्ही पॉइंटर्स काढले. म्हटलं आता जे होईल ते बघून घेऊ. देवाचं नाव घेतलं आणि गेलो. आणि मग त्यांना अख्खी स्टोरी नरेट केली आणि फॉर्च्युनेटली ती खूप छान रंजक पद्धतीने मांडता आली आणि ती त्यांना खूप भावली. आणि शर्मिलाताईंच्या डोळ्यात पाणी आलेलं, त्यामुळे आमच्यासाठी फारच ती अशी पावती मिळाल्यासारखं झालं की त्यांना कुठेतरी इमोशनली कनेक्ट झाली आमची कथा. हो. तुला विचारायला आवडेल की महाराष्ट्र सैनिकाची भूमिका साकारत होता, म्हणजे एकंदरीत राजसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता, ज्याला आपण महाराष्ट्र सैनिक असं म्हटलं जातं, त्याची भूमिका साकारत होता. त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले. आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे, गुढीपाडवाच्या सभेत जेव्हा शूट होत होतं त्यावेळेस तुझा एक सीन दिसतोय तो सभेतला, तर त्यावेळेस असं झालं का रे, म्हणजे तू शूट करतोय पण कानावर साहेबांचे शब्द पडतायत, कुठेतरी थांबलोय, स्तब्ध झालोय, शूट जाऊ दे बाजूला, ते ऐकूयात, असं कधी झालंय? नाही, तो टास्क होताच. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्र सैनिकाचा रोल करणं हा एक वेगळा टास्क आहे. कारण महाराष्ट्र सैनिक जे आहेत ते प्रचंड निडर आहेत. म्हणजे कुठल्याही प्रसंगाला हिमतीनं आणि हिरिरीने सामोरे जाणार आहेत महाराष्ट्र सैनिक. त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा ॲटिट्यूड असणं तो एक अभ्यास होताच. प्रताप म्हणून मला एक बॉडी लँग्वेज पकडायची होती. आणि मला माझ्या टीमकडून एक महत्त्वाचा टास्क होता 2-3 प्रसंगांच्या वेळेला की मी मार नाही खाल्ला पाहिजे कुठल्या महाराष्ट्र सैनिकाचा. कारण हा सगळ्यात गमतीशीर प्रकार असा आहे की एक सिक्वेन्स असा आहे सिनेमामध्ये की मी त्यांच्या बॅनरसमोर उभं राहून
काहीतरी बोलतो आवाज चढून वगैरे वगैरे वगैरे. तर ह्याचं चित्रीकरण होत असताना सुद्धा माझ्यासाठी खूप दक्षता घेतली गेली होती. बाउन्सर्स, पोलीस सगळे बोलून ठेवलेले की, कारण सगळ्यांना वाटायचं याला एकदा तरी पडणार आहे. कारण इतके महाराष्ट्र सैनिक आहेत महाराष्ट्रभर. आणि राजसाहेब म्हणजे प्रचंड जिव्हाळ्याचा विषय तो, की राजसाहेबांच्या नावाला घेऊन काहीच मी स्वतः सहन नाही करू शकत, तर ते मला परफॉर्म करायचं होतं. त्याच्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला माहीत नाही आहे जो शिवाजी पार्कात फेऱ्या मारतोय की काय चाललंय आणि कोण काय करते. कोणी येऊन कधी मला काही केलं असतं. त्याच्यामुळे तो एक टास्क होता. अँड फॉर्च्युनेटली एकदा दोनदा असे प्रसंग आले की आता मी मार खाईन, पण माझ्या टीमने तो प्रसंग व्यवस्थित हे केला. आणि तिसऱ्या गोष्टीचं उत्तर म्हणजे जेव्हा सभा चालू होती तेव्हा एकदा दोनदा असं झालं, मी माझ्या टीममधल्या 2-3 मेंबर्सला सांगितलेलं की जर मी साहेबांचं भाषण ऐकत बसलो तर मला फक्त पॉईंट आऊट करा की बाबा तू भाषण नको ऐकू, आपल्याला परफॉर्म करायचं आहे, कारण कॅमेरे लागलेत. कारण त्या दिवशी आम्ही आम्ही कुठलीच रिस्क अफोर्ड करू शकत नव्हतो, कारण खूप कॅमेरे लागलेले आणि प्लेसमेंट अशा होतं की ह्या कॅमेऱ्यातून हे कॅरेक्टर इथून निघालं की मग त्या कॅमेऱ्यातून तू दिसशील, मग दुसरं कॅरेक्टर इन होईल, असं सगळं होतं. म्हणजे तो दिवस इतका काय म्हणतात त्याला आमच्यासाठी इमोशनली असा होता की आम्ही तेजस्विनी आम्ही साहेबांचं कुठलंही भाषण मिस करत नाही किंवा सभा तर नाहीच नाही. त्या दिवशी आम्ही सभेत पण होतो आणि त्यात आम्हाला सभेत राहून शूटिंग करायचं आणि भाषण पण ऐकायचं नाही. त्याच्यामुळे तो दिवस खूप टास्कवाला होता. शेवटचा प्रश्न तिघांनी उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे. म्हणजे राज ठाकरे हे असं नाव, एक इंग्रजीत ओळ आहे, यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम, असे ते एक ओळ आहे. तर त्यांचं कॅरेक्टर असं आहे, अनेक छबी आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्यातलं तुम्हाला आवडणारा एक गुण असा प्रत्येकाने सांगा. मला त्यांची मेमरी खूप आवडते. मला असं वाटतं की आय विश मला त्यांच्यासारखी मेमरी असती, कारण त्यांची एलिफंट मेमरी आहे. मग ते तू कधी भेटायला आलेलास तेव्हा तू कुठल्या विषयावर बोलला होतास आणि तू काय बोलला होतास हे इन डिटेल सांगू शकतात. म्हणजे मला मी काल बोललेलं विसरून जातो किंवा मला कोणीतरी काल काय सांगितलं ते लक्षात राहत नाही. त्याच्यावरती त्यांच्याकडे इतिहास, त्यांचं नॉलेज इतकं आहे आणि त्यांच्या लक्षात कसं राहतं. मग मला हेवा वाटतो त्यांच्या बुद्धीचा ह्या बाबतीत, मेमरी. मला असं वाटतं की हा त्यांचा खूप भारी मुद्दा आहे जो माझ्यात असायला पाहिजे असं मला वाटतं. तेजस्वी. मला त्यांचं माहीत नाही यार, इतक्या गोष्टी आहेत खरं तर त्यांच्या आवडण्यासारख्या, पण त्यांचं महाराष्ट्रावरती आणि मराठी माणसांवर आणि भाषेवर असलेलं प्रेम हे खरंच हेवा वाटण्यासारखं आहे. म्हणजे त्यातला काही अंश जरी आपल्यामध्ये उतरला तरी मला असं वाटतं या राज्यात जन्म घेतल्याचा अभिमान वाटू शकेल इतपत ते आहे. तर मला त्यांचा तो गुण घ्यायला नक्की आवडेल. वा, सायली. साहेबांचं तेच महाराष्ट्रावरचं आणि मराठीवरचं, कलेवरचं जे काही निस्वार्थ प्रेम आहे तेच घ्यायला आवडेल. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात आणि सिनेमासाठी शुभेच्छा.